इंदिरा राणीमध्ये वाढती जवळीक मात्र विक्रांत करणारा इंदिराचा गेम. नमस्कार. मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि रोमॅन्टिक होत चाललेली आहे. मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच प्रदर्शित झालेला आहे. प्रोमो बघण्याआधी आपण मागील एपिसोडमध्ये काय झाले ती छोटीशी झलक बघूया. तर आता विक्रांत आणि उर्मिला हे इंदिरा विरोधात प्लॅन करत असतात. उर्मिला विक्रांतला म्हणते की मी या दोघांसाठी दररोज डबा घेऊन येऊ शकत नाही, यांना मला संपलेलं बघायचं आहे. तेव्हा विक्रांत म्हणतो की इंदिराचा गेम याच हॉस्पिटलमध्ये होणार आहे, आता त्याची ट्रीटमेंट मीच करणार आहे असं तो म्हणतो. पण तेवढ्यात मागून आबा येतात आणि विक्रांतला आवाज देतात. तेवढ्यात मात्र तो खूप घाबरतो, परंतु आबांनी त्याचं बोलणं ऐकलेलं नसतं. आता तिथे इंदिराची चौकशी करण्यासाठी पोलीस आलेले असतात. तेव्हा ते पोलीस इंदिराला म्हणतात की आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतो का? पण तेवढ्यात मात्र राणी म्हणते की सर, त्यांची तब्येत अजूनसुद्धा बरी नाही, तुम्हाला जे प्रश्न विचारायचे आहे ते तुम्ही मला विचारू शकता. तेव्हा राणी घडलेली सर्व घटना पोलिसांना सांगते. इंदिरा कसा खाली पडला, त्याने कशी तिने त्याची काळजी घेतली, अशी सर्व घटना राणी पोलिसांना सांगते. हे सर्व ऐकल्यानंतर पोलीस आबांना म्हणतात की तुमची सून खूपच धाडशी आहे आबा. तेवढ्यात इंदिरासुद्धा म्हणतो की हो, आज मी राणीमुळेच वाचलेलो आहे. पण हे ऐकून मात्र मालतीला खूप राग येतो, पण ती शांत बसते. त्यानंतर आता पोलीस इंदिराला म्हणतात की तुम्हाला हा घातपात वाटतो का? पण इंदिरा नाही म्हणतो. पण तेवढ्यात राणी मात्र हो म्हणते आणि तिचं ऐकून सर्वजणे आश्चर्यचकित होतात. पोलीस आणि आबा तिला विचारतात की तुला असं का वाटतं, आणि इंदिरासुद्धा म्हणतो. तेवढ्यात राणी इंदिराला म्हणते की सर, तुम्ही आठवून बघा ना, जेव्हा आपण तिकडे गेलो होतो तेव्हा तिकडे कोणीच नव्हतं आणि वातावरणसुद्धा शांत होतं, पण तरीसुद्धा तो दगड तुमच्या दिशेने कसा आला बरं? आता राणीचं हे ऐकून मात्र उर्मिला आणि विक्रांत घाबरतात आणि विक्रांत म्हणतो की इंदिरासोबत कोणी कशाला काय करेल. आता तेवढ्यात मात्र मालतीचा राग हा अनावर होतो आणि मालती म्हणते की काय ग, सगळं काय मस्त घडून आणलं तू, सगळं तूच केलं आहे ना, आणि आता भोळ्यापणाचं आव्हान ते. तेवढ्यात आबा म्हणतात की राणी कशाला असं करेल, आणि इंदिरासुद्धा म्हणतो की तिने काहीही केलेलं नाही. पोलीससुद्धा म्हणतात की तुम्ही असं का बोलता, पण आबा म्हणतात की तुम्ही तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही पुढचा तपास करा. आता आबा मालती आणि सर्वांना म्हणतात की आपण घरी जाऊया, पण मालती म्हणते की मी माझ्या मुलाला सोडून कुठेही जाणार नाही. पण इंदिरा म्हणतो की आई प्लीज तू घरी जा, आणि ती रागाने निघून जाते. आता घरी गेल्यावर विक्रांत आणि उर्मिला एकमेकांशी संवाद साधतात. विक्रांत उर्मिलाला म्हणतो की आज आपला जो प्लॅन आहे हा फक्त राणीमुळेच फ्लॉप झालेला आहे, आता मी तिला सोडणार नाही. आता तो त्या काटकरला फोन लावतो आणि म्हणतो की आज जे काही झालं ते सगळं विसरून जायचं, कोणाला काहीही सांगायचं नाही, पोलिसांना सुद्धा काही सांगायचं नाही. आता तिकडे हॉस्पिटलमध्ये राणी ही एकटक इंदिराकडे बघत असते. पण तेवढ्यात तो म्हणतो की तू असं माझ्याकडे एकटक बघू नकोस, आणि राणी उठून मग त्याला खोकला लागतो आणि राणी उठून त्याच्या अंगावर टाकते. आता त्याला झोपवते सुद्धा. पण तेवढ्यात इंदिरा मनातल्या मनात म्हणतो की इंदिरा, आज तुझ्या मनातलं हिला बोलून टाक, पण त्याची काही हिंमत होत नाही. आणि तेवढ्यात मात्र नर्स तिथे येते आणि दोघांना सुद्धा ओरडते. ती म्हणते की तुम्ही झोपला नाही का अजून, आणि दोघे सुद्धा हसायला लागतात. आता येणारा एपिसोड खूपच मजेदार असणार आहे. आता राणी इंदिरा दोघे सुद्धा सध्या तरी चांगले आहेत, दोघे एकमेकांना समजून घेतील. मात्र मालतीला हे सहन होणार नाही. ती इंदिराला समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल, पण तो आता काही तिचं ऐकणार नाही, कारण त्याला आता राणीवर विश्वास बसलेला आहे. त्यामुळे तो तिला चांगली वागणूक देईल. दुसरीकडे मालती मात्र शांत बसणार नाही. ती राणीच्या विरोधात चांगलीच कारस्थान करेल, ती राणीला त्रास देण्याचा प्रयत्न करेल. आता विक्रांत हा पुन्हा इंदिराच्या विरोधात प्लॅन इथे करणार आहे. तो हॉस्पिटलमध्ये डॉक्टरचं रूप घेऊन त्याला संपवण्याचा प्रयत्न करेल, पण तिथे राणी असल्यामुळे त्याचा हा डावसुद्धा इथे फ्लॉप होईल. ती इंदिराला काही होऊ देणार नाही. आता त्याचा जर हा प्लॅन फ्लॉप झाला तर मात्र विक्रांत राणीच्या विरोधात प्लॅन करेल. तो आधी तिला खेळ संपवण्याचा प्रयत्न करेल, पण राणी मात्र काही कमी नसते, ती त्याचा एकही प्लॅन पूर्ण होऊ देणार नाही. आता उर्मिला ही मालतीचे कान भरण्याचे काम करेल आणि तिचं ऐकून मात्र ती राणीला खूप त्रास देईल. तिला लागलेलं असून सुद्धा मालती राणीला काम करायला लावेल आणि म्हणेल की तू महाडिकांची सून झाली, हीच तुझी खूप मोठी शिक्षा आहे, त्यामुळे तिला आता ही शिक्षा भोगावीच लागेल. आता पुढे काय होईल हे पाहणे खूप महत्त्वाचे असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, इंदिरा आणि राणी हे दोघे लवकर एक व्हावे का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच मालिकेचा नवीन प्रोमो आला तर तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला भेटूया का पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.